श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री ज्ञानेश्वरी अध्याय पहिला. ओम नमो ज्याद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. देवा तूची गणेशू सकल मती प्रकाशू म्हणे निवृत्तीदासू अवधारी जोजी. हे शब्द ब्रह्म अशेष तेची मूर्ती सुवेश तेथ वर्ण वपू निर्दोष मिरवत असे. स्मृती तेचे अवयव रेखा अंगिक भाव तेथ लावण्याची टेव अर्थशोभा. अष्टादश पुराणे तीची मणी भूषणे पदपद्धती खेवणे प्रमेय रत्नांची. पदबंध नागर तेची रंगातिले अंबर जेथ साहित्यवाणे सपूर उजाळाचे. देखा काव्य नाटका जे निर्धारिता स कौतुका त्याची ऋणझुणती क्षुद्र घंटिका अर्थध्वनी. नाना प्रमेयांची परी निपुणपणे पाहता कुसरी दिसती उचित पदे माझारी रत्ने भली. तेथ व्यासादिकांच्या मती तेची मेखळा मिरवती चोखाळपणे झळकती पल्लव सडका. देखा षड्दर्शने मणिपती तेची भुजांची आकृती म्हणवनी विसंवादे धरिती आयुधे हाती. तरी तर्कुतोची परशु नीतिभेदू अंकुशू वेदांतु तो महारसू मोदकू मिरवे. एके हाती दंतू जो स्वभावतः खंडितू तो बौद्धमत संकेतू वार्तिकांचा. मग सहजे सत्कार्य वादू तो पद्म करू वरदू धर्म प्रतिष्ठा तो सिद्धू अभय असतू. देखा विवेकवंतू सुविमळू तोची शुंडादंडू सरळू जेथ परमानंदू केवळू महासुखाचा. तरी संवाद तोची दशनू जो समता शुभ्र वर्णू देवो उन्मेष सूक्ष्मेक्षणू विघ्नराजू. मज अवगमलिया दोन्ही मीमांसा श्रवणस्थानी बोध मदामृत मुनी अली सेविती. प्रमेय प्रवाल सुप्रभ द्वैताद्वैत तेची निकुंभ सरिसेपणे एकवटत इभ मस्तकावरी. उपरी दशोपनिषदे जिये उदारे ज्ञान मकरंदे तिये कुसुमे मुक्ती सुगंधे शोभती भली. अकार चरण युगल उकार उदर विशाल मकार महामंडल मस्तकाकारे. हे तिन्ही एकवटले तेथ शब्द ब्रह्म कवळले ते मिया गुरुकृपा नमिले आदिबीज. आता अभिनव वाग विलासिनी जे चातुर्यार्थ कला कामिनी ते शारदा विश्वमोहिनी नमिली मिया. मजरुदयी सद्गुरु जेणे तारिलो हा संसार पुरू म्हणूनी विशेषे मती आदरू विवेकावरी. जैसे डोळया अंजन भेटे ते वेळी दृष्टीसी फाटा फुटे मग वास पाहे तेथ प्रकटे महानिधी. का चिंतामणी जालया हाती सदा विजयवृत्ती मनोरथी तैसा अपूर्ण काम मी निवृत्ती ज्ञानदेवो म्हणे. म्हणूनी जाणतेन गुरु भजिजे तेणे कृतकार्य होईजे जैसे मूळ सिंचने सहजे शाखा पल्लव संतोषती. का तीर्थे जिये त्रिभुवनी तिये घडती समुद्राव गाहनी ना तरी अमृत रसा स्वादनी रस सकळ. तैसा पुढता पुढती तोची मिया अभिवंदिला श्री गुरुची अभिलषित मनोरुची पुरविता तो. आता अवधारा कथा गहन जे सकळा कौतुका जन्मस्थान की अभिनव उद्यान विवेक तरुंचे. ना तरी सर्व सुखाची आदी जे प्रमेय महानिधी ना ना नवरस सुधाब्धी परिपूर्ण हे. की परमधाम प्रकट सर्व विद्यांचे मूळपीठ शास्त्रजाता वसौट अशेषांचे. ना तरी सकळ धर्माचे माहेर सज्जनांचे जिव्हार लावण्य रत्न भांडार शारदेचे. नाना कथा रूपे भारती प्रकटली असे त्रिजगती आविष्करोनी महामती व्यासाची. म्हणून हा काव्या रावो ग्रंथ गुरुवतीचा ठावो येथौनी रसा झाला आवो रसाळपणाचा. देवीची ऐका आणिक एक येथूनी शब्दश्री सत्शास्त्रिक आणि महाबोधी कोवळीक दुणावली. एथ चातुर्य शाणे झाले प्रमेय रुचीस आले आणि सौभाग्य पोखले सुखाचे येथ.
माधुरी मधुरता शृंगारी सुरेखता रूढपण उचिता दिसे भली. एथ कळा विदपण कळा पुण्यासी प्रतापू आगळा म्हणून जन्मे जयाचे अवलीळा दोष हरले. आणि पाहता नावेक रंगी सुरंगतेची आगळिक गुणा सगुणपणाचे बिक बहुअसेथ. भानुचेनी तेजे धवळले जैसे त्रैलोक्य दिसे उजळले तैसे व्यासमती कवळले मिरवे विश्व. का सुक्षेत्री बीज घातले ते आपुलिया परी विस्तारले तैसे भारती सुखाडले अर्थजात. ना तरी नगरांतरी वसिजे तरी नागराची होईजे तैसे व्यासोक्ती तेजे धवळीत सकळ. की प्रथम वयसा काळी लावण्याची नव्हाळी प्रकटे जैसी यागळी अंगना अंगी. ना तरी उद्यानी माधवी घडे तेथ वनशोभेची खाणी उघडे आदिला पासवून पाडे जियापरी. ना ना घनीभूत सुवर्ण जैसे न्याहाळिता साधारण मग अलंकारी बरबेपण निवाडू दावी तैसे व्यासोक्ती अलंकारिले आवडे ते बरवेपण पातले ते जाणोनी काही आश्रायले इतिहासी. ना ना पुरतिये प्रतिष्ठे लागी सानीव धरुनी अंगी पुराणे आख्यान रूपे जगी भारता आली. म्हणोनी महाभारती नाही ते नोहेची लोकी तिही येणे कारणे म्हणिपे पाही व्यासोच्छिष्टम जगत्रयम. ऐसी जगी सुरस कथा जय जन्मभूमी परमार्था मुनी सांगे नृपनाथा जन्मे जया. जे अद्वितीय उत्तम पवित्रैक निरूपम परम मंगलधाम अवधारिजो. आता भारत कमल परागू गीताख्यू प्रसंगू जो संवादला श्रीरंगू अर्जुनेसी. ना तरी शब्द ब्रह्माब्दी मथियला व्यासबुद्धी निवडले निरवधी नवनीत हे. मग ज्ञानाग्नि संपर्के कडसलेनी विवेके पद आले परिपाके आमोदासी. जे अपेक्ष जे विरक्ती सदा अनुभवी जे संती सोहम भावे पारंगती रमिजे जेत. जे अकर्णी जे भक्ती जे आदि अंद्य त्रिजगती ते भीष्म पर्व संगती म्हणितली कथा. ते भगवद्गीता जे भगवद्गीता म्हणजे जे ब्रह्मेशानी प्रशंसिजे जे सनकादिकी सेविजे आदरेसी. जैसे शारदीची ये चंद्रकळे माझी अमृतकण कोवळे ते विचिती मने मवाळे चकोरत लगे. या परी श्रोता अनुभवावी हे कथा अति हळुवारपण चित्ता आणूनिया. हे शब्देविण संवादिजे इंद्रिया नेणता भोगिजे बोला आधी झोंबिजे प्रमेयासी. तैस जैसे भ्रमर परागुनेती परी कमर दळे निणती तैसी परी आहे सेविती ग्रंथी. का आपुला ठाओ न सांडिता आलिंगिजे चंद्रू प्रकटता हा अनुरागू भोगिता कुमुदिनी जाणे. ऐसेनी गंभीरपणे स्थिरावलेनी अंतःकरणे आथिला तोची जाणे मानुई. अहो अर्जुनाची ये पांती जे परिसणया योग्य होती तीही कृपा करूनी संती अवधान द्यावे. हे सलगी म्या म्हणितले चरणा लागोनी विनविले प्रभू सखोल हृदया पुले म्हणून या. जैसा स्वभाव माय बापांचा अपत्य बोले जरी बोबडी वाचा तरी अधिकची तयाचा संतोष हाती. तैसा तुम्ही मी अंगीकारिला सज्जनी आपुला म्हणितला तरी उणे सहजे उपसाहला प्रार्थुकाई. परी अपराध तो आणि का आहे जे मी गीतार्थ कवळू पाहे ते अवधारा विनवू लाहे म्हणून या. हे अनावर न विचारिता वायाची दिवसा उपनला चित्ता एरवी भानुतेजी काय खद्योता शोभाती. की टिटिवू चाचुवरी मापसूये सागरी मी नेणतू त्यापरी प्रवर्ते येथ. ऐका आकाश घेवसावे तरी आणिके त्याहुनी थोर व्हावे म्हणून अपाडू हे आगवे निर्धारिता. ह्या गीतार्थाची तोरी स्वये शंभू विवरी जेथ भवानी प्रश्न करी चमत्कारवनी तेथ हरू म्हणे नेणिजे देवी जैसे का स्वरूप तुझे तैसे हे नित्य नूतन देखिजे गीता तत्व.
हा वेदार्थ सागरू जया निद्रिताचा घोरू तो स्वये सर्वेश्वरू प्रत्यक्ष अनुवादला. ऐसे जे अगाध जेथ वेडावती वेद तेथ अल्पमी मतिमंद काय होय. हे अपार कैसेनी कवळावे महातेज कवणे ढवळावे गगनमुठी सुवावे मशके केवी. परी एथ असे एकू आधारू तेणेची बोले मी सधरू जे सानुकूळ श्री गुरु ज्ञानदेव म्हणे. एरवी तरी मी मूर्खू जरी जाहला अविवेकू तरी संत कृपा दीपकू सोज्वळू असे. लोहाचे कनक होये हे परिसी सामर्थ्य आहे की मृतही जीवितला आहे अमृत सिद्धी. जरी प्रकटे सिद्ध सरस्वती तरी मुकया आथी भारती एथ वस्तु सामर्थ्य शक्ती नवल काही. जया ते कामधेनू माये तयासी अप्राप्य काही आहे. म्हणून मी प्रवर्तो लाहे ग्रंथी ये तरी न्यूनते पुरते अधिकते सरते करूनी घेयावे हे तुमते विनवितू असे. आता देई जो अवधान तुम्ही बोलविल्या मी बोलेन जैसे चेष्टे सूत्राधीन दारुयंत्र तैसा मी अनुग्रहितू साधूंचा निरूपितू ते आपुलिया परी अलंकारितू भलतया परी. तव श्री गुरु म्हणती राही हे तुझ बोलावे न लगे काही आता ग्रंथा चित्त देई झड करी गा. या बोला निवृत्तीदासू पाऊनी परम उल्हासू म्हणे परिसा मना अवकाशू देऊनिया. तरी पुत्र स्नेहे मोहितू धृतराष्ट्र असे पुसतू म्हणे संजया सांगे मातू कुरुक्षेत्रीची. जे धर्मालय म्हणजे तेथ पांडव आणि माझे गेले असती व्याजे झुंजाचेनी. तरी तेची हेतुला अवसरी काय किजत असे एरेरी ते झड करी कथन करी मज प्रती. तिये वेळी संजय बोले म्हणे पांडव सैन्य उचलले जैसे महाप्रलयी पसरले कृतांत मुख. तैसे ते घनदाट उठावले एक वाट जैसे उसळले काळकूट धरी कवण. ना तरी वडवानळू साधुकला प्रलय वाते पोखला सागर शोषूनी उधवला अंबरासी. तैसे दळ दुर्धर नाना व्यूही परिकर अवगमले भयासुर तिये काळी. ते देखोन या दुर्योधने अव्हेरिले कवणे माने जैसे न गणिजे पंचानने गजघटाते. मग द्रोणापासी आला तया ते म्हणे हा देखिला कैसा दळभारू उचलला पांडवांचा. गिरिदुर्ग जैसे चालते तैसे विविध व्यूह संभवते रचले आथी बुद्धिमंते द्रुपद कुमरे. जो का तुम्ही शिक्षा पिला विद्येसी वसवटा केला तेणे हा सैन्य सिंधू पाखरिला देख देख. आणि काही असाधारण जे शस्त्रास्त्री प्रवीण क्षात्रधर्मी निपुण वीर आहाती. जे बळे प्रौढी पौरुषे भीमार्जुना सारिखे ते सांगेन कवतुके प्रसंगेची. एथ युयुधान सुभट आलासे विराट महारथी श्रेष्ठ द्रुपद वीरू. चेकितान धृष्टकेतू काशीराज विक्रांतू उत्तमौजा नृपनाथू शैब्य देख. हा कुंती भोज पाहे एथ युधामन्यू आला आहे आणि पुरुजितादी राय हे सकळ देख. हा सुभद्रा हृदय नंदनू जो अपर नवार्जुनू अभिमन्यू म्हणे दुर्योधनू देखे द्रोणा. आणि काही द्रौपदी कुमर हे सकळही महारथी वीर मिती नेणिजे परी अपार मिनले असती. आता आमुच्या दळी नायक जे रूढ वीर सैनिक ते प्रसंगे आईक सांगिजती. उद्देशे एक दोनी जाईजती बोलोनी तुम्ही आदि करुनी मुख्य जय जय. हा भीष्म गंगा नंदनू जो प्रताप तेजस्वी भानू रिपु गज पंचाननू कर्णवीरू. या एकेकाचेनी मनोव्यापारे हे विश्व होय संवरे. हा कृपाचार्यू न पुरे एकलाची. एथ विकर्ण वीर आहे हा अश्वत्थामा पैल पाहे याचा अडदरू सदा वाहे कृतांतू मनी. समितिंजयो सौमदत्ती ऐसे आणिकही बहुता हाती जयांची या बळा मिती धाताही नेणे.
जे शस्त्रविद्या पारंगत मंत्रावतार मूर्त हो का जे अस्त्रजात येथून रूढ हे अप्रतिमल्ल जगी पुरता प्रताप अंगी परी सर्व प्राणे मजची लागी आराईले पतिव्रतेचे हृदय जैसे पती वाचून न स्पर्शे मी सर्वस्व या तैसे सुभटासी आमुची या काजाचेनी पाडे देखती आपुले जीवित थोकडे ऐसे निरवधी चोखडे स्वामी भक्त झुंजती कुळकणी जाणती कळे कीर्तीसी जिती हे बहु असो शास्त्र नीती येथोनिया ऐसे सर्वापरी पुरते वीरदळी आमुते आता काय गणू ययाते अपार हे वरी क्षत्रिया माझी श्रेष्ठू जो जगजेटी जगी सुभटू तया दळवेपणाचा पाटू भीष्मासी पै आता या चेनी बळे गवसले हे दुर्ग जैसे पन्नासले येणे पाडे थेकुले लोकत्रय आधीची समुद्र पाही तेथ दुवाडपण कवणा नाही मग वाडवानळू तैसे याही विरजा जैसा ना तरी प्रलयवन्नी महावातू या दोघा जैसा सांगातू तैसा हा गंगासुतू सेनापती आता येणेसी कवण भिडे हे पांडव सैन्य कीर थोकडे वरी चिलेनी पाडे दिसत असे वरी भीमसेनू बेतू तो जाहलासे सेना नाथू ऐसे बोलोनिया मातू सांडिली तेणी मग पुनरपी काय बोले सकळ सैनिकाते म्हणितले आता दळभार आपुलाले सरसे करा जया जिया क्षविणी तेणे तिया आरणी वरगण कवण कवणी महारथिया तेणे तिया आवरिजे भीष्मातळी राहिजे द्रोणाते म्हणे पाहिजे तुम्ही सकळ हाची एकू रक्षावा मी तैसा हा देखावा येणे दळभारू आघवा साचू आमुचा या राजयाच या बोला सेनापती संतोषला मग तेणे केला सिंहनादू तो गाजतासे अद्भुतू दोन्ही सैन्या आतू प्रतिध्वनी न समातू उपजत असे तयाची तुलगा सभे वीरवृत्तीचेनी थावे दिव्य शंख भीष्म देवे आस्फुरिला ते दोन्ही नाद मिनले तेथ त्रैलोक्य बधीर जाहले जैसे आकाश का पडिले तुटवनिया घडघडीत अंबर उचंबळत सागर क्षोभले चराचर कापत असे तेणे महाघोष गजरे दुमदुमती गिरी कंदरे तव दळा माझी रणतुरे आस्फुरिली उदंड सैंग वाजते भयानके खाखाते महाप्रळयो जेथे धाकडासी भेरी निशाण मांदळ शंख काहळ भोंगळ आणि भयासुर रणकोल्हाळ सुभटांचे आवेशे भुजात राहाटती विसणायले हाका देती जेथ महामद भद्र जाती आवरती ना तेथ भिडांची कवण मातू काचया केर पिटतू जेणे दचकला कृतांतू अंगणे घे एका उभयाची प्राण गेले चांगांचे दात बैसले बिरुदाचे दादुले हिमताती ऐसा अद्भुत तुरबंबाळू ऐकोनी ब्रह्मा व्याकुळू देव म्हणती प्रलय काळू ओढवला आजी ऐसी स्वर्गी मातू देखोनी तो आकांतू तव पांडव दळा आतू वर्तले काही हो का निजसार विजयाचे की ते भांडार महातेजाचे जेथ गरुडाची जावळी येचे कातले चारी की पाखांचा मेरू जैसा रवरू मिरवतसे तैसा तेजे कोंदाटलिया दिशा जयाची जेथ अश्ववाहकू आपण वैकुंठीचा राणा जाण तया रथाचे गुण काय वर्णू ध्वजस्तंभावरी वानरू तो मूर्तिमंत शंकरू सारथी शारंग धरू अर्जुनेसी देखा नमलतया प्रभूचे अद्भुत प्रेम भक्ताचे जे सारथ्य पार्थाचे करीतू असे पायिको पाठीसी घातला आपण पुढा राहिला तेणे पांचजन्यू आस्फुरिला अवलीळाची परी तो महाघोषू थोरू गाजतसे गहिरू जैसा उदेला लोपी दिनकरू नक्षत्राते तैसे तुरबंबाळू भवते कौरवदळी गाजत होते ते हारपोनी नेणो केवते गेले तेथ तैसाची देखे एरे निनादे आणि अति गहिरे देवदत्त धनुर्धरे आस्फुरिला ते दोन्ही शब्दा चाट मीनले एकवट तेथ ब्रह्मकटाह शतकूट हो पाहतसे तव भीमसेनू विसणायला जैसा महाकाळू खवळला तेणे पौंड्र आस्फुरिला महाशंकू
तो महाप्रलय जलधरू जैसा घडघडीला गहिरू तव अनंत विजयो युधिष्ठिरू आस्फुरित असे. नकुळे सुघोषू सहदैवे मणिपुष्पकू जेणे नादे अंतकू गजबजला ठाके. तेथ भूपती होते अनेक द्रुपद द्रौपदेयादिक हा काशीपती देख महाबाहू. तेथ अर्जुनाचा सुत सात्यकी अपराजित दृष्टदुम्न नृपनाथ शिखंडी हन. विराटादी नृपवर जय सैनिक मुख्य वीर तिही नाना शंख निरंतर आस्फुरिले. तेणे महाघोष निर्घाते शेष कुर्म अवचिते गजबजोनी भूभाराते सांडू पाहती. तेथ तिन्ही लोक डळमळीत मेरू मंदार आंदोळित समुद्र जळ उसळत कैलास वेरी. पृथ्वी तळ उलंडो पाहत आकाश असे आसुडत तेथ सडा होत नक्षत्रांचा. सृष्टी गेली रे गेली देवा मोकळवादी जाहली ऐसी एक टाळी पिटली सत्यलोकी. देहाची दिन थोकला जैसा प्रलय काळ मांडला तैसा हाहाकार झाला तिन्ही लोकी. तव आदि पुरुषो विस्मितू म्हणे झणे होय अंतू मग लोपला अद्भुतू संभ्रमू तो. म्हणून विश्व सावरले एरवी युगांत होते ओढवले परिपडसाद होता राहिला जई महाशंका स्फुरले कृष्णादिकी. तो घोषत परी तरी उपसंवरला परिपडसाद होता राहिला तेणे दळभार विध्वंसला कौरवांचा. जैसा गजगटा आत सिंह लीला विदारित तैसा हृदयाते भेदित कौरवांची. तो गाजत जव ऐकती तव उभेची हे घालिती एकमेका ते म्हणती सावध रे सावध. तेथ बळे प्रौढी पुरते जे महारथी वीर होते ती पुनरपी दळाते आवरिले. मग सरिसेपणे उठावले दुडावटोनी उचलले तया दंडी क्षोभले लोकत्रय. तेथ बाणवरी धनुर्धर वर्षताती निरंतर जैसे प्रलयांती जलधर अनिवारका. ते देखील या अर्जुने संतोष घेऊनी मने मग संभ्रमे दिठी सेने घालीत असे. तव संग्रामी सज्ज जाहले सकळ कौरव देखिले मग लीला धनुष्य उचलले पांडुकुमरे. ते वेळी अर्जुन म्हणत असे देवा आता झडकरी रथूपे लावा नेऊनी मध्ये घालावा दोही दळा. जव मी नावेक हे सकळ वीर सैनिक न्याहाळीन अशेख झुंजते जे. येथ आले असती आघवे परी कवणेसी म्या झुंजावे हे रणी लागे पहावे म्हणून या. बहुत करोनी कौरव हे आतुर दुस्वभाव वाटिवा विण हाव बांधिती झुंजी. झुंजाची आवडी धरती परी संग्रामी धीरू नव्हती हे सांगोनी रायाप्रती काय संजयो म्हणे. ऐका अर्जुन इतके बोलिला तव श्रीकृष्णे रथू पेलिला दोन्ही सैन्या माझी केला उभा तेणे. जेथ भीष्म द्रोणादिक जवळिकेची सन्मुख पृथ्वीपती आणिक बहुता हाती. तेथ स्थिर करून या रथू अर्जुन असे पाहतू तो दळभार समजतू संभ्रमेसी. मग देवा म्हणे देख देख हे गोत्र गुरु अशेख तव कृष्ण मनी नावेक विस्मो झाला. तो आपण पेया आपण म्हणे येथ काही कवण जाणे हे मनी धरिले येणे परी काही आश्चर्य असे. ऐसी पुढील से घेतू तो सहजे जाणे हृदयस्तू परी उगा असे निवांतू तये वेळी. तव तेथ पार्थू सकळ पितृ पितामह केवळ गुरु बंधू मातुळ देखता जाहला. इष्टमित्र आपुले कुमरजन देखिले हे सकळ असती आले तया माझी. सुरजन सासरे आणिकही सखे सोयरे कुमर पौत्र धनुर्धरे देखिले तेथ. जया उपकार होते केले की आपदी जे रक्षिले हे असो वडील धाकुले आदि करुनी. ऐसे गोत्रची दोही दळी उदित झाले असे कळी ते अर्जुने तिये वेळी अवलोकिले. तेथ मनी गजबज जाहली आणि आपैसी कृपा आली. तेणे अपमाने निघाली वीरवृत्ती. जिया उत्तम कुळीची होती आणि गुणलावण्याथी तिया आणखी ते न साहती सुतेजपणे. नवी ये आवडीचेनी भरे कामुक निज वनिता विसरे मग पाडे विण अनुसरे भ्रमला जायचा. की तपोबळे रुद्धी पातलिया भ्रंशय बुद्धी मग विरक्तता तया विरक्तता सिद्धी आठवेना. तैसे अर्जुना तेथ जाहले असते पुरुषत्व गेले
जे अंतःकरण दिदले कारुण्यासी. देखा मंत्रज्ञू बरळू जाये, तेत का जैसा संचारू होये, तैसा तो धनुर्धरू महामोहे आकळीला. म्हणून असता धीरू गेला, हृदयात राहो आला, जैसा चंद्रकळी शिवतला सोमकांत. तया परी पार्थू अति स्नेहे मोहितू, मग सखेद असे बोलतू अच्युतेसी. तो म्हणे अवधारी देवा, म्या पाहिला हा मेळावा, तव गोत्र वर्गू आघवा देखिला येथ. हे संग्रामी उदित जाहले असती कीर समस्त, परी आपण पेया उचित केवी होय. येणे नावेची नेणो काही, मज आपण पे सर्वथा नाही, मन बुद्धी ठाई स्थिर नव्हे. देखे देह कापत, तोंड असे कोरडे होत, विकलता उपजत गात्रासी. सर्वांगा काटाळा आला आणि संतापू उपनला, तेथ बेंबलू हातू गेला गांडीवाचा. ते न धरत निसुटले, परी नेणेची हातवून पडिले, ऐसे हृदय असे व्यापिले मोहे येणे. जे वज्रापासोनी कठीण, दुर्धर अतिदारुण, तयाहून असाधारण हे स्नेह नवल. जेणे संग्रामी हरू जिंकिला, निवात कवचांचा ठाव फेडिला, तो अर्जुन मोहे कवळीला क्षणा माझी. जैसा भ्रमरभेदी कोडे, भल तैसे काष्ठ कोरडे, परी कलिके माझी सापडे कोवळी. तेथ उत्तीर्ण होईल प्राणे, परी ते कमळदळ चिरू नेणे, तैसे कठीण कोवळेपणे स्नेह देखा. हे आदिपुरुषाची माया, ब्रह्मे याई नयेची आया, म्हणून भुलविला ऐके राया. संजयो म्हणे अवधारी, मग तो अर्जुनू देखोनी सकळ स्वजनू, विसरला अभिमानू संग्रामीचा. कैसी नेणो सदयता, उपनली जे तेथ चित्ता. मग म्हणे कृष्णा, आता नसिजे येथ, माझे अतिशय मन व्याकुळ, होतसे वाचा बरळ, जे वधावे हे सकळ येणे नावे. या कौरवा जरी वधावे, तरी युधिष्ठिराधिक कान वधावे. हे एर एर आघवे गोत्रजा आमुचे. म्हणून जळो हे झुंज, प्रत्यया नये मज, येणे काय काज महापापे. देवा भोवती परी पाहता, येथ ओखटे होईल झुंजता, वर काही चुकविता लाभो आती. या विजयवृत्ती काही मज सर्वथा काज नाही, येत राज्य तरी काही हे पाहून या. या सकळा ते वधावे, मग जे भोग भोगावे, ते जळवता आघवे. पार्थू म्हणे तेणे सुखे विण होईल, ते भल तैसे साहिजेल, वरी जीवितही वेचिजेल याची लागी. वरी यासी घातू कीजे, मग आपण राज्य सुख भोगीजे, हे स्वप्नी मन माझे करू न शके. तरी आम्ही का जन्मावे, कवणा लागी जियावे, जरी वडिला या चिंतावे विरुद्ध मने. पुत्रा ते इच्छी कुळ, तया ते काही हेची फळ, जे निर्दळीजे केवळ गोत्र आपुले. हे मनीची केवी धरीजे, आपण वज्राचे या होईजे, वरी घडे तरी कीजे भले या. आम्ही जे जे जोडावे, ते समस्ती ही भोगावे, हे जीवितही उपकारावे काजी यांच्या. आम्ही दिगंतीचे भूपाळ विभांडुनी, सकळ संतोष विजे कुळ आपुले जे, तेची हे समस्त परी कैसे कर्म विपरीत, जे जाहले असती उद्यत झुंजावया. अंतौरिया कुमरे सांडवनिया भांडारे, शस्त्राग्री जिव्हारे आरोपुनी, ऐसियाती कैसे नि मारू, कवणावरी शस्त्र धरू, निज हृदया करू घातू केवी. हे निणसी तू कवण, तरी पैल भीष्म द्रोण, जयांचे उपकार असाधारण आम्हा बहुत. येथ शालक सासरे मातुल, आणि बंधू की हे सकळ, पुत्र नातू केवळ इष्ट असती. अवधारी अति जवळिकेचे, हे सकळही सोयरे आमुचे, म्हणून दोष हाती वाचे बोलताची. हे वरी भलते करीतू, आताची येथ मारितू, परी आपण मने घातू न चिंतावा. त्रैलोकीचे अनकळित, जरी राज्य होईल प्राप्त, तरी हे अनुचित नाचरे मी. जरी आती येत ऐसे कीजे, तरी कवणाच्या मनी उरीजे, आणि सांगे मुख केवी पाहिजे तुझे कृष्णा. जरी वधू करूनी गोत्राचा, तरी वसवटा होऊनी दोषांचा, मज जोडीलासी तू हातीचा दूरी होसी. कुळहरणी पातके ती अंगी जडती अशेखे, ते वेळी तू कवणे के देखावासी.
जैसा उद्याना माझी अनळू संचरला देखोनी प्रबळू क्षणू एकू कोकिळू स्थिरू नोहे का सकर्दम सरोवरू अवलोकुनी चकोरू न सेवितू अवेरू करुनी निघे तया परी तू देवा मज झाकवू नयेसी मावा तरी पुण्याचा ओलावा नाशी जेल म्हणून मी हे न करी ये संग्रामी शस्त्र न धरी हे किडाळ भोवती परी दिसत असे तुझसी अंतराय होईल मग सांगे आमुचे काय उरेल तेणे दुखे ये फुटेल तुझ वीण म्हणून कौरव हे वधिजती मग आम्ही भोग भोगीजती हे असो मात अघडती अर्जुन म्हणे हे अभिमान मध्ये भुलले जरी संग्रामा आले तरी आम्ही हित आपुले जाणावे लागे हे ऐसे कैसे करावे जे आपुले आपण मारावे जाणता केवी सेवावे काळकूट हाजी मार्गी चालता पुढा सिंह दिसे अवचिता तो तव चुकविता लाभू आती असता प्रकाश सांडावा मग अंधकूप आश्रावा तरी तेथ कवणू देवा लाभू सांगे का समोर अग्नी देखोनी जरी न वचिजे ओसंडोनी तरी असते क्षणा एका कवळूनी जाळू शके तैसे दोष हे मूर्त अंगी वाजो असती पाहत हे जाणता केवी येथ प्रवर्तावे ऐसे पार्थू तिये अवसरी म्हणे देवा अवधारी या कल्मशाची थोरी सांगेन तुझ जैसे काष्ठे काष्ठ मथिजे तेत वन्नी एक उपजे तेणे काष्ठजात जाळीजे प्रज्वळलेनी तैसा गोत्रीचे परस्परे जरी वधू घडे मत्सरे तरी तेणे महादोषे घोरे कुळचिनाशे म्हणून येणे पापे वंशज धर्मू लोपे मग अधर्मूचे आरोपे कुळा माझी तेथ सारा सार विचारावे कवणे काय आचरावे आणि विधी निषेध आगवे पारुषती असता दीपू दबडीजे मग अंधकारी राहटीजे तरी उजूची आडळीजे जयापरी तैसा कुळी क्षयो होये ते वेळी आद्य धर्मू जाये मग आन काही आहे पापा वाचुनी जई यम नियम ठाकती तई इंद्रिये सैरा राहटती म्हणून व्यभिचार घडती कुळस्त्रियासी उत्तम अधमी संचरती ऐसे वर्णावर्ण मिसळती तेथ समूळ उपडती जातीधर्म जैसी चोहटाची ये बळी पाविजे सैरा कावळी तैसी महापापे कुळी संचरती मग कुळा तया शेखा आणि कुळघातका एरा एरा नरका जाणे आती देखे वंशवृद्धी समस्त या परी होय पतित मग ओवांडती स्वर्गस्थ पूर्वपुरुष ते जेथ नित्यादी क्रिया ठाके नैमित्तिक कर्म पारुखे तेथ कवणा तिळोदके कवणार्पी तरी पितर काय करीती कैसेनी स्वर्गी वसती म्हणून तेही येती कुळापासी जैसा नखागरी वाळू लागे तो शिखांत व्यापी वेगे देवी आ ब्रह्म कुळ वघे आपलं विजे देवा अवधारी आणि एक एत घडे महापातक जे संग दोष हा लौकिक भ्रंश पावे जैसा घरी आपुला वानिवसे अग्नी लागला तो आणि काही प्रज्वळीला जाळून निघाली तैसिया त्या कुळ संगती जे जे लोक वर्तती तेही बाधा पावती निमित्ते येणे तैसे नाना दोषे संकुल अर्जुन म्हणे ते कुळ मग महाघोर केवळ निरय भोगी पडिल यात ये ठाई मग कल्पांती उकलू नाही एसणे पतन कुलक्षयी अर्जुन म्हणे देवा हे विविध कानी ऐकिजे परी अजूनीवरी त्रासून उपजे हृदय वज्राचे हे काय कीजे अवधारी पा अपेक्षिजे राज्य सुख जया लागी ते तव क्षणिक ऐसे जाणताही दोख अवेरुना जे हे वडिला सकळ आपुले वधा वया दिठी सुदले सांग पा काय थेकुले घडिले आम्हा आता यावरी जे जियावे तिया पासवून हे बरवे जे शस्त्र सांडून सहावे बाण यांचे तयावरी होय जितुके ते मरणही वर निके परी येणे कल्मशे चाड नाही ऐसे देखून सकळ अर्जुने आपुले कुळ मग म्हणे राज्य केवळ निरय भोगू ऐसे ती अवसरी अर्जुन बोलला समरी संजयो म्हणे अवधारी धृतराष्ट्राते मग अत्यंत उद्वेगला न धरत गहिवरू आला तेथ उडी घातली खाला रथवनिया जैसा राजकुमरू पदच्युतू सर्वथा होय उपहतू का रवी राहू ग्रस्तू प्रभायिनू ना तरी
महासिद्धी संभ्रमे जिंतिला तापसू भ्रमे. मग आकळून कामे दीनु कीजे. तैसा तो धनुर्धरू अत्यंत दुःखे जर्जरू दिसे. जवर अवरू त्यजला तेणे. मग धनुष्य बाण सांडिले न धरता अश्रुपात आले. ऐसे ऐक राया वर्तले संजयो म्हणे. आता यावरी वैकुंठ नाथू देखोनी सखेदू पार्थू. कवणे परी परमार्थू निरूपिल ते सविस्तर पुढा कथा. अति सकौतुक ऐकता ज्ञानदेव म्हणे आता निवृत्तीदासू. पहिला अध्याय समाप्त. श्री ज्ञानेश्वरी अध्याय दुसरा. मग संजयो म्हणे राया ते ऐके तो पार्थू तेथे शोकाकुल रुदनाते करीतू असे. दे कुळ देखोनी समस्त स्नेह उपनले अद्भुत. तेणे द्रवले असे चित्त कवणे परी. जैसे लवण जळे झळंबले ना तरी अभ्र वाते आले. तैसे सधीर परी विरमले हृदय तयाचे. म्हणून कृपा कळिला दिसत असे अति कोमाईला. जैसा कर्दमी रूपला राजहंस. तया परी तो पांडू कुमरू महामोहे अति जर्जरू. देखोनी श्री शारंग धरू काय बोले. म्हणे अर्जुना आदि पायी हे उचित काय ये ठाई. तू कवण हे काय करीतू आहासी. तुझ सांगे काय जाहले. कवण उणे आले करिता काय ठेले. खेदू काहीसा तू अनुचिता चित्त नेदिसी. धीरू कही न संडिसी. तुझे निनामे अपयशी दिशा लंघिजे. तू शूरवृत्तीचा ठाओ क्षत्रिया माझी राओ. तुझी या लाठेपणाचा ओ तीही लोकी. तुवा संग्रामी हरू जिंकिला. निवात कवचांचा ठाओ फेडिला. पवाडा तुवा केला गंधर्वासी. पाहता तुझे निपाळे दिसे त्रैलोक्यही थोकडे. ऐसे पौरुष चोखडे पार्था तुझे. तो तू की आज येथे सांडून या वीरवृत्ती ते. अधोमुख रुदनाते करीतो आहासी. विचारी तू अर्जुनू की कारुण्ये कीजसी दीनू. सांग पा अंधकारे भानू ग्रासिला हाती. ना तरी पवनू मेघासी बिहे की अमृतासी मरण आहे. पाहे पा इंधनाची गिळवणी जाये पावकाते की लवणेची जळविरे. संसर्गे काळाकूट मरे. सांग पा महाफणी दर्दुरे गिळजे काही. सिंहासी झोंबे कोल्हा ऐसा अपाडू आथी के जाळला. परी तो त्वा साच केला आजी येत. म्हणून अजूनी अर्जुना झणे चित्त देसिया हिना. वेगी धीर करूनी मना सावधू होई. सांडी हे मूर्खपण उठी घे धनुष्य बाण. संग्रामी हे कवण कारुण्य तुझे. हा गा तू जाणता तरी न विचारिसी का आता. सांगे झुंजा वेळे सदयता उचित काही. हे असती हे कीर्तीसी नाशू आणि पारत्रिकासी भ्रंशू. म्हणे जगन्निवासू अर्जुना ते. म्हणून शोकू न करी तू पुरता धीरुधरी. हे शोचता वेरी पांडुकुमरा. तुझ नव्हे उचित येणे नासेल जोडले बहुत. तू अजूनी वरी हित विचारी पा. येणे संग्रामाचेनी अवसरे एत कृपाळूपण नुपकरे. हे आताची काय सोयरे जाहले तुझ. तू आधीची काय नेणसी की हे गोत्रजन ओळखीसी. वायाची काय करिसी अतिशय येत. आजीचे हे झुंज काय जन्मा नवल तुझ. हे परस्परे तुम्हा व्याज सदाचे आती. तरी आता काय झाले काय स्नेह उपनले. हे निणिजे परी कुडे केले अर्जुना तुहा. मोह धरिलिया ऐसे होईल जे असती प्रतिष्ठा जाईल. आणि परलोकही अंतरेल अहिकेसी. हृदयाचे ढिलेपण एत निकयासी नवे कारण. हे संग्रामी पतन जाण क्षत्रियासी. ऐसे नितो कृपावंतू नाना परी असे शिकवितू. ते ऐकोनी पांडुसुतू काय बोले. अर्जुन वाच. इथून पुढचा जो भाग आहे तो आपण उद्याला पाहू. कारण जवळजवळ 300 ओव्या इथं पूर्ण झालेल्या आहेत. आणि स्वामीजींनी संपूर्ण ज्ञानेश्वरी महिन्यामध्ये रोज 300 ओव्या अशा करत मासपारायण पूर्ण करण्याची पद्धत ग्रंथाच्या सुरुवातीलाच दिलेली आहे. तेव्हा 300 ओव्या म्हणजे काही जास्त होत नाहीत. पण तेवढ्या आपल्याला नित्य जर आपण वाचत जाऊ तर आपल्याला चांगला लाभ होईल. कशी वाचावी ज्ञानेश्वरी हे आधी कळलं आपल्याला की मग त्याचा अर्थ आपल्याला जसं जितकं आपण वाचत जाऊ तितकं उलगडत जाईल. आणि
ही वाचनाची पद्धत मी दाखवत आहे आपल्याला, त्यानुसार जर आपण करायला लागाल, आपल्याला विनंती आहे माझी की ही वाचनाची पद्धत आपण अंगीकारावी आणि ज्ञानेश्वरी त्या ज्ञानेश्वर महाराजांच्या कृपेनं आपल्याला ती आकलन व्हायला लागेल, त्यातील भाव अंतरी उतरायला लागेल. हरिओम.